बुलढाण्यातील शेगाव तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई तर पाईपलाईनच्या लिकेज व्हॉल्व्हवरून पाणी भरण्याची वेळ। तापमानाचा पारा वाढल्यानं पाण्याची समस्या। साई भक्तांनी कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी यावं, साई मंदिर प्रशासनाचं आवाहन। धमकीचा मेल आल्याची संस्थान प्रशासनाकडून पुष्टी। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत सुद्धा उडालं। विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू। गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित। वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात बंदची हाक तर हिंदू समाजानं पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद। हिंगोलीच्या वसमत शहरातील मदिना चौकात मातीची वाहतूक करणाऱ्या टिप्परला अपघात। अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू, काही जण जखमी तर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। पालघरच्या तलासरीमध्ये बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अद्यापही अपयश। कुराडा असलेल्या पडवीमध्ये बिबट्या लपून बसला होता। वन विभागाकडून सकाळपासूनच पिंजरा लावत गस्त। जळगावच्या चाळीसगावात रामलीला महोत्सवाचं आयोजन। टिटवी गावात या महोत्सवाला 150 वर्षांची परंपरा। यामध्ये पूर्ण गाव एकत्र येऊन रामलीला सादर करते। सोलापुरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद। शहरात 44.7 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान। मात्र भर उन्हात सुद्धा चहाप्रेमी चहाचा आनंद घेतात। चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगुटा परिसरातील वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। दिवाकर जुमनाके असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव। शौचासाठी गेले असतानाच वाघाचा हल्ला। अंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांचा कालव्यात बुडून मृत्यू। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातली घटना। प्रशांत पटले आणि प्रतीक बिसेन अशी मृतांची नावं। जळगावच्या नवीन बसस्थानकाजवळील लॉजमध्ये 70 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह। कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। जिल्हापेठ पोलिसात मृत्यूची नोंद। आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। केमिकल मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा स्थानिकांचा आरोप। प्रशासनाकडे आता दखल घेण्याची मागणी। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसराचा पुनर्विकास आराखडा प्रलंबित। सोमवारी पुनर्विकासाच्या आराखड्यामध्ये पहिल्या टप्प्याचं सादरीकरण। व्यावसायिकांचं योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी। पुण्यामध्ये आरटीओनं जप्त केलेल्या 165 वाहनांचा 15 मे रोजी ऑनलाईन लिलाव। विविध कारवायांमध्ये जप्त वाहनं दंड भरून सुद्धा प्रवाशांनी परत न केल्यानं वाहनांचा लिलाव। पुणे विद्यापीठात सुरक्षेसाठी नेमलेल्या मेस्को एजन्सीला विद्यार्थ्यांचा विरोध। 4 तारखेला विद्यापीठात मोर्चा। कंपनीचे कर्मचारी असंवेदनशीलपणे वागत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी।